नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे FY BCom सेमिस्टर फर्स्ट फायनान्शियल अकाउंटिंग फर्स्ट या विषयाचा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, हा सिलेबस आहे NEP 2020 नुसार. मित्रांनो, इंटरनल परीक्षा ही 30 मार्कांसाठी होणार आहे आणि फायनल पेपर किंवा ज्याला आपण सेमिस्टर एंड एक्झाम म्हणतो ती 70 मार्कासाठी असेल आणि एकूण या पेपरचा वेळ असेल 3 तास. एक्झामिनेशन इज 3 hours. पेपर हा 3 तासांसाठी असणार आहे. मग आता या पेपरमध्ये किती प्रश्न विचारले जातील, कुठल्या प्रश्नाला किती मार्क्स असेल ते आपण डिटेल्समध्ये आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, 2 इन्स्ट्रक्शन आहेत. क्वेश्चन नंबर फर्स्ट अँड 6 आर कंपल्सरी. प्रश्न पहिला आणि प्रश्न 6वा हा कंपल्सरी असेल आणि त्यानंतर अटेम्प्ट एनी 3 क्वेश्चन्स फ्रॉम क्वेश्चन नंबर 2 to 5 आणि 2 ते 5 या प्रश्नांमधले कोणतेही 3 प्रश्न सोडवायचे आहेत. मित्रांनो, प्रश्न पहिला असेल क्वेश्चन नंबर फर्स्ट, फिल इन द ब्लँक्स ऑन ऑल युनिट्स. प्रश्न पहिला हा रिकाम्या जागा भरा असेल, फिल इन द ब्लँक्स असेल, जो 6 मार्कांसाठी असणार आहे आणि सगळ्या युनिट्सवरती आपल्याला फिल इन द ब्लँक्सवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. क्वेश्चन नंबर सेकंड कोणता आहे बघा. पहिला कंपल्सरी आहे, प्रश्न नंबर 6वा सुद्धा कंपल्सरी आहे, पण 2 ते 5 मध्ये एकूण आपल्याला प्रश्न दिलेले आहेत 4 आणि त्यातले आपल्याला कोणतेही 3 प्रश्न सोडवायचे. तर त्यामध्ये युनिट नंबर सेकंड क्वेश्चन नंबर सेकंड बघा. क्वेश्चन नंबर सेकंड हा युनिट नंबर फर्स्ट वरती आहे. न्यूमेरिकल प्रॉब्लेम ऑन युनिट नंबर फर्स्ट. म्हणजे पहिलं जे प्रकरण आहे त्या पहिल्या प्रकरणावरती एक अकाउंटचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आपल्याला या ठिकाणी विचारला जाणार आहे आणि हा प्रॉब्लेम असेल मित्रांनो 18 मार्कासाठी. त्यानंतर प्रश्न तिसरा असेल, हा सुद्धा न्यूमेरिकल प्रॉब्लेम ऑन युनिट नंबर सेकंड. युनिट नंबर सेकंड जे आहे त्यावरती न्यूमेरिकल प्रॉब्लेम विचारला जाईल जो 18 मार्कासाठी असेल. प्रश्न चौथा, क्वेश्चन नंबर 4, न्यूमेरिकल प्रॉब्लेम ऑन युनिट नंबर 3. चौथा प्रश्न हा युनिट नंबर 3 वरती असेल ज्यामध्ये प्रॉब्लेम विचारला जाईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5, न्यूमेरिकल प्रॉब्लेम ऑन युनिट नंबर 4. युनिट नंबर 4 वरती सुद्धा एक न्यूमेरिकल प्रॉब्लेम विचारला जाईल जो प्रॉब्लेम 18 मार्कांसाठी असेल. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात आलेली असेल, क्वेश्चन नंबर 2 पासून तर 5 पर्यंत युनिट नंबर फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ चारही युनिटवरती आपल्याला एक एक प्रॉब्लेम विचारला जाईल. न्यूमेरिकल प्रॉब्लेम असेल जो प्रॉब्लेम तुम्हाला सोडवावा लागेल. आणि सर्वात शेवटचा प्रश्न म्हणजे जो कंपल्सरी असणार आहे, क्वेश्चन नंबर 6, शॉर्ट नोट ऑन ऑल युनिट्स. सगळ्या युनिटवरती आपल्याला शॉर्ट नोट विचारल्या जातील. एनी 2 आउट ऑफ 4. आपल्याला एकूण 4 शॉर्ट नोट विचारल्या जातील, त्यातल्या कोणत्याही 2 शॉर्ट नोट सोडवायच्या आहेत आणि त्या शॉर्ट नोट्स असतील 10 मार्कांसाठी. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं NEP 2020 नुसार फायनान्शियल अकाउंटिंगचा जो पेपर होणार आहे तो 70 मार्कांसाठी असेल आणि त्याचा जो फॉर्मॅट आहे तो आपल्या सिलेबसच्या खालीच आपल्याला दिलेला आहे आणि तो फॉर्मॅट मी आपल्यासमोर स्क्रीन शेअरिंगच्या माध्यमातून ठेवलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.